पेरूची लागवड कशी करायची आणि आपण पेरूची लागवड कशी केलेली आहे, पूर्ण मशागत ते पेरू लागवडीपर्यंत संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. जात कोणती निवडलेली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे सोमनाथ सरगर. आपण पाहत आहात शेतकरी सोमा 07 यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण सध्या 400 पेरूची लागवड केलेली आहे. तर सर्वात प्रथम मशागत. तर पेरूची लागवड करण्यापूर्वी आपण मशागत काय केलेली आहे, तर सर्वात प्रथम आपण रानाची नांगरट करून घेतलेली आहे. त्यानंतर रानामध्ये रोटावेटर मारलेला आहे. त्यानंतर इनलाईन टाकून घेतलेले आहे. त्यानंतर रोपे आपण आणलेले आहेत. तर सर्वात प्रथम पेरूच्या लागवडीसाठी जमीन कशी असावी हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तर जमीन हलकी ते मध्यम स्वरूपाची जमीन पेरूच्या लागवडीसाठी असावी. काळी जमीन शक्यतो पेरूच्या लागवडीसाठी टाळावी, कारण पाणी जास्त झाले तर काळ्या जमिनीमध्ये पेरूची मुळे वाढण्यास अडचण येते आणि पेरू पिवळा पडू शकतो. तर पेरू लागवडीसाठी बेड करावा का? शक्यतो बेड केला तरी चालेल, परंतु आपण आहे या परिस्थितीमध्ये आहे अशी रोपे लावलेली आहेत. तर बेड केला तरी चालेल, नाही तर आहे अशी रोपे लावली तरी चालतील. नंतर पेरूच्या रोपामध्ये अंतर किती असावे आणि आपण अंतर किती ठेवलेले आहे, तर आपण अंतर ठेवलेलं आहे, एका रोपामधील अंतर 5 फूट आहे आणि एका ओळीमधील अंतर 9 फूट आहे. एका रोपामधील अंतर 5 फूट ठेवले तरी चालेल आणि आपण एका ओळीमधील अंतर 7 फूट 8 फूट ठेवले तरी चालतील. परंतु आपणाकडे ट्रॅक्टर आहे, पुढील आपण ट्रॅक्टरने मशागत करणार आहोत, त्यामुळे 9 फुटामध्ये ट्रॅक्टर बसतो, तर 7 फुटामध्ये ट्रॅक्टरने मशागत आपणास करता येणार नाही. जर आपणाला ट्रॅक्टरने पुढील मशागत करायची असेल तर 9 बाय 5 फूट या अंतरावरती आपण पेरूची लागवड करू शकता. आपणास ट्रॅक्टरने मशागत करायची नसेल, आपल्याकडे थोडी जमीन असेल, थोड्या जमिनीमध्ये आपणास जास्त रोपांची उत्पन्न घ्यायची असेल तर 7 बाय 5 फूट किंवा 7 बाय 4 फुटावर देखील आपण पेरूची लागवड करू शकता. आपण 9 बाय 5 फुटावरती पेरूची लागवड केलेली आहे आणि आपण 400 रोपांची लागवड केलेली आहे. तर आपण जात कोणती निवडलेली आहे, तर सध्या तैवान पिंक, व्हीएनआर आणि गुजरात बीड या तिन्ही जाती चांगल्या आहेत. परंतु आपण तैवान पिंक या जातीच्या रोपाची लागवड केलेली आहे, कारण एका वर्षामध्ये तैवान पिंक याचे आपणास उत्पन्न मिळते. तैवान पिंक ही जात एका वर्षामध्ये हार्वेस्टिंगला येते आणि ही जात रफ आणि टप आहे. जर आपणाकडे पैशाचे बजेट कमी असेल तर तैवान पिंक याची आपण लागवड करू शकता, कारण तैवान पिंकचे रोप हे 23 रुपये 25 रुपये या भावात मिळते आणि व्हीएनआरचे रोप 80 ते 85 रुपये एवढे मिळते. तर आपणाकडे बजेट कमी असेल, आपणाकडे जर बजेट कमी असेल तर आपण तैवान पिंक या रोपाची लागवड करू शकता. तर मित्रांनो, सध्या आपण 400 रोपांची लागवड केलेली आहे. आपण पाहू शकता एका रोपामधील अंतर आपण 5 फूट ठेवलेलं आहे आणि एका ओळीमधील अंतर आपण 9 फूट ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, या चॅनलवरती आपण पेरूची लागवड केलेली आहे. थोड्याच दिवसात आपण डाळिंब बागेची लागवड करणार आहोत. तर लागवडीपासून ते माल हार्वेस्टिंगला येईपर्यंत आपण काय आपल्या रानामध्ये केले ही ॲक्च्युअल खरी माहिती आपण या व्हिडिओ चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आम्ही काय एक्सपर्ट नाही, परंतु आपण देखील आम्हाला मार्गदर्शन करू शकता. आमचे देखील काय चुकत आहे ते आपण देखील आम्हाला सांगू शकता. तर आपण काय केले, आपण काय करणार आहोत, काय करावे हे थोडक्यात आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. जरी आम्ही चुकत असेल तर आपणही आम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करावा, आम्हाला समजून सांगावे. तर आपणही शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. थँक्यू.